नमस्कार रसिक श्रोते हो, मी मंजिरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते AI ची वाटचाल या पॉडकास्ट मालिकेत. या पॉडकास्ट मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण पाहिलं की AI ची सुरुवात कशी झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कोण्या एकट्या व्यक्तीची शोधलेली गोष्ट नाही, तर अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन वर्षानुवर्ष केलेल्या अभ्यासांचा आणि प्रयोगांचा परिणाम आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्रिटनच्या शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांच्या ट्युरिंग संदर्भात माहिती ऐकली. आता आपण पाहूयात AI या शब्दाचा जन्म कसा झाला. जॉन मॅककार्थी हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्राचे जनक मानले जातात, म्हणजेच फादर ऑफ AI. ते मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयांमधील अभ्यासक होते. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि MIT सारख्या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये प्राध्यापकाचे काम केले. AI म्हणजे काय, त्याची संकल्पना आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं यावर त्यांनी आयुष्यभर काम केले. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाचे जनक ज्याला म्हणू ते होते जॉन मॅककार्थी. जॉन मॅककार्थी या शास्त्रज्ञाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द 1956 मध्ये प्रथम वापरला. त्यांनी काही इतर शास्त्रज्ञांबरोबर मिळून एक वर्कशॉप घेतला आणि बुद्धिमान मशीन म्हणजेच हुशार संगणक कसे बनवायचे यावर त्या वर्कशॉपमध्ये चर्चा केली. जॉन मॅककार्थी हे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात अनेक संशोधन केले. 1956 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द त्यांनी प्रथम वापरला. जॉन मॅककार्थी यांनी AI साठी खास अशी लिस्प प्रोग्रामिंग भाषा तयार केली, जी आजही काही ठिकाणी वापरली जाते. त्यांनी संगणकांमधून वेळ वाटून देण्याची म्हणजेच टाइम शेअरिंगची संकल्पना विकसित केली, जे तंत्रज्ञानातील मोठे योगदान मानले जाते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना ट्युरिंग अवॉर्ड आणि नॅशनल मेडल ऑफ सायन्स यासारखे अनेक सन्मान मिळाले. एकंदर पाहता संगणक माणसासारखा विचार करू शकतो ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्यांपैकी महत्त्वाच्या व्यक्तींपैकी जॉन मॅककार्थी एक होते. जॉन मॅककार्थी यांचे प्रमुख योगदान आपण पाहूयात. पहिला आहे, जॉन मॅककार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द 1956 मध्ये सर्वप्रथम वापरला. त्यांनी डार्क माउथ वर्कशॉपमध्ये AI या क्षेत्राची सुरुवात केली. जॉन मॅककार्थींनी लिस्प प्रोग्रामिंग लँग्वेज LISP तयार केली. ही प्रोग्रामिंग लँग्वेज AI साठी खास वापरली जाणारी जुनी आणि शक्तिशाली प्रोग्रामिंग भाषा आहे. अजूनही लिस्प प्रोग्रामिंग भाषा काही AI सिस्टीममध्ये वापरली जाते. जॉन मॅककार्थींनी AI मधील महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या. थिंकिंग मशीन्स म्हणजेच विचार करवणाऱ्या मशीनची संकल्पना त्यांनी मांडली. मशीन लर्निंग, रिझनिंग, डिसिजन मेकिंग इत्यादी बाबतीतही त्यांनी संशोधन केले. जॉन मॅककार्थींचं टाइम शेअरिंग या संकल्पनेतील योगदान म्हणजे एकाच संगणकावर अनेक लोक एका वेळी काम करू शकतील हे संशोधन देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. अशा पद्धतीने जॉन मॅककार्थी यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाचे जनक मानले जाते. पुढे पाहूयात पहिले AI प्रोग्राम्स जे 1950 किंवा 60 या दशकात तयार केले गेले. या काळात असे काही संगणक प्रोग्राम तयार झाले जे माणसासारख्या समस्यांचे उत्तर शोधू शकते. उदाहरण घेऊयात, लॉजिक
अँड जनरल प्रोग्राम सॉल्व्हर. 1950 ते 1960 या दशकात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात पहिले प्रयोग झाले आणि त्यातून काही महत्त्वाचे संगणक प्रोग्राम तयार झाले. त्यामधील सर्वात प्रसिद्ध प्रोग्राम म्हणजे लॉजिक थेरॉटिस्ट आणि जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर (GPS). लॉजिक थेरॉटिस्ट हा प्रोग्राम ॲलन न्यूवेल आणि हर्बर्ट सिमॉन या 2 शास्त्रज्ञांनी 1956 मध्ये तयार केला. तो गणिती प्रमेये सिद्ध करण्यासाठी वापरला गेला. विशेष म्हणजे या प्रोग्रामने प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या प्रसिद्ध पुस्तकातील प्रमेय सिद्ध करून दाखवले आणि एका प्रमेयासाठी तर पुस्तकात सुचवलेल्या उत्तरापेक्षा त्यांनी सोपी उत्तरं शोधली. हे AIचं पहिलं उदाहरण होतं जिथे संगणकाने स्वतःहून तर्कशुद्ध विचार करून उत्तर दिलं होतं. त्यानंतर 1957 ते 1959 दरम्यान न्यूवेल आणि सिमॉन आणि जेसी स्वा या शास्त्रज्ञांनी मिळून एक प्रगत प्रोग्राम तयार केला ज्याला जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर (GPS) असे नाव देण्यात आलं. GPSचं वैशिष्ट्य हे होतं की तो कोणत्याही सामान्य समस्या सोडवू शकत होता. या संगणकाने समस्येचे उद्दिष्ट, गोल आणि सध्याची स्थिती (करंट स्टेट) ओळखून मीन्स एंड ॲनालिसिस या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. GPSने गणिती कोडी, तर्कशास्त्रातील प्रमेये आणि विविध प्रकारचे लॉजिक समस्याही सोडवल्या. हे दोन्ही प्रोग्राम संगणक माणसासारखा विचार करू शकते हे सिद्ध करणारे पहिले टप्पे होते. लॉजिक थेरॉटिस्ट अँड GPS या माध्यमातून AI क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आणि बुद्धिमान संगणक या संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागल्या. आपण पुढच्या पॉडकास्ट मालिकेत AI मधीलच एक भाग ज्याला मशीन लर्निंग सुद्धा म्हटलं जातं त्याचा जन्म कसा झाला हे पाहूयात. धन्यवाद.